रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 73. माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक, आपणा सरीसे लोक नागविले. विषयी लंपट शिकवी कुविद्या, मना मागे नांद्या होऊनी फिरे. करूनी खाता पाक जिरे सुरणराई, करिता अतित्याई दुःख पावे. औषध द्यावया चाळविले बाळा, दावुनिया गोळा दृष्टी पुढे. तारावया आधी शोधा वेदवाणी, वांझट बोलणी वारा त्याची. तुका म्हणे जया पिंडाचे पाळन, न घडे नारायण भेटतया. प्रवृत्ती निवृत्ती धर्माविषयी लोकांची दिशाभूल करणारे धर्मठक देह स्त्री पुत्र रूपाने असलेल्या कार्यरूप मायेलाच ब्रह्म म्हणतात. चार्वाकाचे मत शिकवितात व आपणाबरोबर लोकांनाही धर्मापासून भ्रष्ट करतात. जो स्वतः विषयासक्त आहे तो दुसऱ्यासही कुविद्या शिकवितो व मनाच्या मागे नंदी बैल होऊन फिरतो, म्हणजे मनाला येईल तसे वागतो. धर्मठकाचे ऐकून लोकांनी अविचाराने वागू नये याकरिता दृष्टांत देतात. सुरण आणि मोहरी भाजी आणि फोडणीच्या रूपाने खाल्ली असता पचत असतात नसतात दुःख देतात. त्याप्रमाणे अविचाराने धर्माधर्माचे आचरण केले असता दुःख प्राप्त होते. धर्माविषयी वेद प्रमाण आहेत, पण वेदामध्ये विषय प्राप्तीकरिता जी सकाम कर्मे सांगितली आहेत ती आई जशी मुलाला कडू औषध देण्याकरता त्याच्या पुढे गूळ दाखविते, त्याप्रमाणे विषयापासून परावृत्त होण्याकरता सांगितली आहेत. भवसागरातून तरावयाचे असेल तर धर्मठकाचे न ऐकता वेदवाणीचा प्रथम विचार करा आणि त्याप्रमाणे वागा. परंतु वेदांची सकाम कर्माविषयींची व्यर्थ बोलणी बाजूला सारा. तुकाराम महाराज म्हणतात, जो देहाला ब्रह्म समजून देहाचेच पालन पोषण करतो त्यास नारायणाची भेट होत नाही. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.